नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस.टी. फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो ते म्हणजे की शेळ्यामध्ये मुख्य आजार होणारा म्हणजे की डगडी, साध्या भाषेमध्ये डगडी आणि डॉक्टर लोक जे आहेत तर ते म्हणतात की मास्टायटिस। तर ह्या रोगाबद्दल मित्रांनो संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की जेणेकरून आपल्या शेळ्यामध्ये हा रोग आला नाही पाहिजे किंवा झाला नाही पाहिजे मित्रांनो, किंवा झाला तरी मित्रांनो जरी झाला असेल तरी ह्या रोगावर कशा पद्धतीने उपचार करावा ही माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण देणार आहे। तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल किंवा जे तुमच्या शेळी पालनामध्ये जे नुकसान होणार आहे ते होण्यापासून तुम्ही टाळू शकता मित्रांनो। तर चला आपल्या विषयाकडे वळूयात। तर शेतकरी मित्रांनो, आता त्याचे लक्षणं सांगतो मित्रांनो मी सर्वात पहिल्यांदा, त्यानंतर त्याच्यावर करायचे उपचार हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मास्टायटिस होताना मित्रांनो किंवा डगडी होताना सर्वात पहिलं लक्षण आहे मित्रांनो की काशेवर शेळीची जी कास असते त्याच्यावर भरपूर प्रमाणात सूज येते मित्रांनो, आणि सूज येता वेळेस ती दोन्ही सडामध्ये किंवा दोन्ही जे स्तन असते त्या दोन्ही स्तनाला सूज येत नाही मित्रांनो। कोणत्या बी एका स्तनाला पहिल्यांदा हा रोग होत असतो मित्रांनो, कोणत्या बी एका स्तनाला पहिल्यांदा होतं, नंतर दुसऱ्या स्तनाला होत असतो मित्रांनो। तर काय करायचं आहे की कोणत्या बी एका स्तनावर सूज येत असते मित्रांनो आधी, त्यानंतर दुसऱ्या स्तनावर सूज येते, हे झालं पहिलं लक्षण मित्रांनो। त्यानंतर दुसरं लक्षण मित्रांनो, त्या स्तनामधून पू किंवा रक्त येत असतं मित्रांनो, पुवासारखं दूध येत असतं किंवा रक्त किंवा बारीक बारीक गाठी येत असतात मित्रांनो। हे झालं मित्रांनो दुसरं लक्षण, पू किंवा रक्त किंवा बारीक बारीक गाठी येत असतात। अशा प्रकारे मित्रांनो हे दुसरं लक्षण आहे। आणि तिसरं लक्षण म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस कास सुजते त्यावेळेस काय करते की काशेला जर आपण हात लावला तर भरपूर प्रमाणात गरम कास लागते मित्रांनो। आणि हे झालं तिसरं लक्षण मित्रांनो। चौथं लक्षण म्हणजे शेळी जी आहे तर मित्रांनो चरत नाही, तिला भरपूर प्रमाणात ताप येते, किंवा शेळीचे पिले असतील तर पिल्यांना पिऊन देत नाही, किंवा अशी चरायला गेले तर चरत नाही मित्रांनो, आणि शेपूट खाली टाकून चालताना बी चलते आणि चालता येत नाही मित्रांनो, भरपूर प्रमाणात कास सुजलेली असते। अशा टायमाला मित्रांनो जे जुने लोक आहेत हे काय करतात की मित्रांनो, काही लोक म्हणते डगडी झाली, परंतु मित्रांनो बरेच लोक अजून बी बरेच लोक शेतकरी मित्र बरेच की काय म्हणतात की आपल्या शेळीला कोणीतरी जादू टोना केला किंवा करणी केली। अशा प्रकारे मित्रांनो काय करतात की झाल्यापासून वेळ वायाला घालतात मित्रांनो त्या गोष्टीमध्ये, की एखाद्या जाणत्याकडे कुणाकडे जाणार, लिंबू भारून आणणार किंवा काहीतरी काय गोष्टी करून आणणार मित्रांनो, त्याच्यामध्ये 4-5 दिवस वेळ घालवितात मित्रांनो। आणि त्यांनी काय होतं की आपली जी शेळी आहे ती पूर्णपणे वायाला जाते मित्रांनो। हे पहिल्या दुसऱ्या टेपमध्ये ज्यावेळेस ते रोग असतोय त्यावेळेस जर तुम्ही डॉक्टर कोणी इलाज केला ह्या गोष्टीला, मास्टायटिसला किंवा डगडीला, ह्या रोगाला जर इलाज केला लवकर तर काय होत नाही मित्रांनो, 1-2 दिवस दूध कमी निघतं, त्यानंतर व्यवस्थित तुमच्या शेळीची कास किंवा गाई म्हशीची कास व्यवस्थित होऊन जाते। परंतु मित्रांनो जर तुम्ही ह्या जादूटोण्या करण्याच्या ह्याच्या पाठीमागं लागत असताना तर तुम्हाला 100% सांगतो मित्रांनो की तुमचं जनावर जे आहे मित्रांनो, शेळी असं गाय म्हशी असतात तर हे वायाला जाणार आहे मित्रांनो। त्याच्यामुळं पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला जे हे लक्षण सांगितलेत की काशेवर सूज येते, त्यानंतर रक्त येतं आहे किंवा पू येतो आहे किंवा बारीक बारीक गाठी येतात दुधामध्ये, असे लक्षणं जाणवले मित्रांनो की लवकरात लवकर काय करायचं आहे की जादूटोणाच्या महाग न लागता मित्रांनो, कुठं काही नाही आहे, जादूटोणा कोणाला करता येत नाही किंवा करीत नाहीत मित्रांनो, ह्याच्या भानगडीत पडायचं नाही मित्रांनो। डायरेक्ट सरळ जे तुमच्या जवळपास जनावराचे म्हणजे जनावराचे जे डॉक्टर असतात त्यांच्यासोबत संपर्क साधून लवकरात लवकर ह्याला इलाज करा, किंवा तुम्हाला सांगतो मित्रांनो गोळ्या, औषध आणि इंजेक्शनच ह्याच्यावर इलाज आहे, पक्का इलाज म्हणजे मित्रांनो दुसरा इलाज कोणताही नाही आहे। बरेच लोक झाडावरला दगड किंवा बरेच मी बघितलं आहे की झाडावरला दगड असन काय असन ह्या काशीहून असं हे करतात मित्रांनो,
फिरवतात त्यानंतर कास कमी होती म्हणतात, पण तसलं काही नाही मित्रांनो. सरळ सरळ तुम्हाला सांगतो की डॉक्टरसोबत संपर्क साधा आणि इंजेक्शन गोळ्या त्याची जी ट्रीटमेंट असते मित्रांनो, ती आता मला औषध माहिती आहेत मित्रांनो, परंतु मित्रांनो मी सुद्धा स्वतः हे इलाज करीत नाही. सरळ सरळ डॉक्टरला, म्हणजे आता सध्या तर काय आपल्या शेळ्याला होत नाही मित्रांनो, का की आपण होऊन देत नाहीत त्या. तर मित्रांनो, होऊन न देण्याचं कारण काय आहे की मित्रांनो, त्याच्याकडं कोणत्या प्रकारे लक्ष द्यायचं किंवा त्याची कशी काळजी घ्यायची आहे. जर तुमच्या शेळी पालनामध्ये किंवा शेळ्याला तुमच्या जनावराला हे मास्टायटिस रोग जर होऊन द्यायचा नसेल मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे की शेतकरी मित्रांनो की तुम्ही तुमचा जी गोठा आहे मित्रांनो की शेळीला संध्याकाळी कोंडायला किंवा बांधायला केलेला, त्याच्यामध्ये मित्रांनो जास्त कचरा किंवा घाण होऊन द्यायची नाही मित्रांनो. जर घाण झाली, तिथं जर चिखल होत असन आणि घाण जर झाली असन मित्रांनो, तर 100% मित्रांनो तुमच्या शेळीला किंवा गाई म्हशीला हे 100% आजार होणार म्हणजे होणार मित्रांनो. आणि त्याच्यापासून मित्रांनो जर लवकर नाही लक्ष दिलं तर 100% ते जनावर वायाला जातं आहे. जर लक्ष दिलं मित्रांनो तर काय अडचण नाही, लवकर जर ट्रीटमेंट दिली तर व्यवस्थित बरा होऊन जातं आहे. परंतु मित्रांनो होऊ जर द्यायचा नसेल तर तुमचा गोठा जे आहे ते व्यवस्थित साफ, दर दिवस किंवा 2 दिवसाला गोठा व्यवस्थित साफ करून घ्या. तर मित्रांनो तुमच्या शेळ्या जनावराला कधीही मास्टायटिस किंवा डगडी हे रोग होणार नाही. आणि मित्रांनो कोणत्या जादूटोण्याच्या भानगडीत न पडता सरळ सरळ तुम्ही डॉक्टरसोबत संपर्क साधून गोळ्या औषधं मेडिकल व्यवस्थित करा मित्रांनो, आणि तुमचे जनावर वायाला जाण्यापासून वाचवा. ही होती मित्रांनो आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.